नमस्कार, प्रज्ञास किचन कुक चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या किचनमध्ये आज आपण गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू, तर गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनायचे ते आपण बघायचं आहे. गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपण शेंगदाणे आणि गुळाचा वापर करायचा. त्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण शेंगदाण्याचे लाडू बनायला सुरुवात करू. मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. लाडूसाठी आपण शेंगदाणे वापरतो, त्यामध्ये काही शेंगदाणे खराब असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, शेंगदाणे चांगल्या प्रकारे निवडून घ्यायचे आणि जे खराब शेंगदाणे असतात त्याला बाजूला काढायचं आहे. शेंगदाणे गुळ हे बारीक करून घेतलेला आहे. गोड बनायचे नसतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी ठेवू शकता. भाजून घ्यायचे आहेत, मीडियम ठेवायची आहे. त्यातून शेंगदाणे भाजून घ्यायचे. जास्त आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाही आहेत. असा खरपूस कलर येईपर्यंत त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजलेत की नाही ओळखण्यासाठी ही वरची जर साल व्यवस्थित निघाली तर समजायचं की आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहे. शेंगदाणा थंड करून घ्यायचा आहे. थंड झालेले आहे. पाण्यामध्ये आपल्याला शेंगदाणे जास्त भरायचे नाहीये, थोडे अर्धे गुळ घालून घेत आहे मी भांड्यामध्ये. तुम्हाला जर असं गुळ मिक्सर मध्ये जर बारीक करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, खिसणीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही त्याला हाताने बारीक करून घेऊ. अशा प्रकारे थोडंसं मोठं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. एकत्र बसत नसल्यामुळे याला 2 बॅचमध्ये बारीक करून घेत आहे. उरलेलं जे गुळ आहे ते सगळं एकत्र टाकायचं आहे. यामध्ये 4-5 इलायचीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. तुम्हाला जर आवडत नसेल इलायचीचा फ्लेवर तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि गुळ मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये याला बारीक करून घेतलेला आहे. सहाय्याने काय करायचं, एकजीव हे सारण करून घ्यायचं आहे. त्याच्या सहाय्याने जर आपण हे सारण व्यवस्थित मळून एकजीव करून घेतलं तर काय होतं, हाताच्या गरमीमुळे गुळ थोडासा वितळला जातो आणि लाडू हे व्यवस्थित वळले जातात. त्यामुळे आपण कुठल्याही चमच्याचा किंवा स्पॅच्युलाचा न वापर करता हाताच्या सहाय्याने आपण लाडू वळायचे आहेत. एकजीव सारण आणि गुळाचं सारण हे एकजीव करून घ्यायचं आहे. काही ठिकाणी काय होतं, गुळ हा चिकटला जातो आणि काही ठिकाणी चटणी शेंगाची कोरडीच असते. त्यामुळे आपल्याला हाताच्या सहाय्याने ह्याला सारणाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सारण लाडू बनवण्यासाठी तयार आहे. घ्यायचे आहेत. वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवता येतात, खायलाही खूप छान लागते. जर जेव्हा नाश्ता झाला नसेल, मुलांना शाळेत यायला जर उशीर होत असेल तर तुम्ही हे लाडू मुलांना खायला द्या, त्यांना नक्की आवडेल. मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हे लाडू बनवून ठेवायचे. या गुळ आणि शेंगदाण्याच्या लाडूमुळे काय होतं, रक्त वाढण्यासही मदत होते. कुठे जायचं असेल प्रवासासाठी तर तुम्ही हे लाडू सोबत घेऊन जाऊ शकता. तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता, याला काही होत नाहीये. लाडू तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आपल्या घरी नक्की ट्राय करून बघा. कमीत कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त काळ टिकणारे लाडू आपल्याला खाण्यासाठी खूप स्वादिष्ट आणि खूप छान लागतात आणि तितकेच पौष्टिकही आहेत. नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.